अकोट तालुक्यातील ग्राम वरुड जवळका येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील सहाय्यक शिक्षक राधेश्याम मंडवे यांनी त्यांच्या वर्गातील इयत्ता 6वीत शिकणाऱ्या युवराज घनबहादूर या विद्यार्थ्यास बेदम मारहाण केल्याचा प्रकार 7 फेब्रुवारी रोजी उघडकीस आलाय। या प्रकरणी पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजताच्या दरम्यान शिक्षक मंडवे यांनी युवराज घनबहादूर या विद्यार्थ्याच्या कानावर मारल्याने त्याच्या कानाला जबर दुखापत झाली आहे। डॉक्टरांनी त्याच्या कानावर सूजन असल्याचे सांगून 2-4 दिवस आराम करण्यास सांगितले आहे। या संदर्भात पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापिका छाया तायडे व केंद्र प्रमुख अयूब त्यांच्याकडे रीतसर तक्रार करून संबंधित शिक्षकावर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे। त्यासोबत पालकांनी दहीहंडा पोलीस स्टेशनला सुद्धा संबंधित शिक्षकाची तक्रार दाखल केली आहे, परंतु अद्यापपर्यंत पोलिसांच्या वतीने कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचे समजते। NCN न्यूज मराठी करिता विशाल आगरे, अकोट शहर प्रतिनिधी। माझे नाव युवराज घनबहादूर, मी इयत्ता 6वीत शिकते। जीपव वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा वरुड या शाळेतील राधेश्याम मंडवे या सरांनी मला 3:30 व 3च्या दरम्यान माझ्या कानावर 8-9 झपला मारल्या व माझा कान दुखायला लागला। 2024 ला सौ मेघा योगेश घनबहादूर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांचा एक अर्ज आम्हाला प्राप्त झालेला आहे। अर्ज म्हणजे तक्रार अशी आहे का युवराज योगेश घनबहादूर हा वर्ग 6 मध्ये त्याचा मुलगा शिकत आहे आणि 6/2/2024 रोजी अंदाजे 2:30 ते 3 या दरम्यान त्याचे वर्ग शिक्षक राधेश्याम मंडवे सर यांनी त्याला मारहाण केली। त्याच्या कानावर किती मारला बेटा? 8-9 झापडा मारल्या, म्हणजे थापडा मारल्या आणि 3-4 पाठीवर मारल्या आणि 3-4 कानावर मारल्या आणि त्याच्यामुळे त्याचा कान सुजला असं प्रथम दर्शनी दिसून येते। आणि त्या संदर्भात श्री राधेश्याम मंडवे सर यांना आपल्या स्वयंपाकीच्या गोपाळू पासपोर्ट यांच्या माध्यमातून त्यांना बोलावण्यात केली असता त्यांनी ऑफिसमध्ये कार्यालयात येण्यास स्पष्ट नकार दिला आणि स्पष्ट नकार दिल्यामुळे सन्माननीय सर्व मंडळी इथे उपस्थित आहे। शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष मेघाताई, त्यांचे यजमान योगेश भाऊ, पत्रकार विशाल भाऊ कात्रे आगरे, आमचे जवळगा येथील सक्रिय कार्यकर्ता सुनील भाऊ घनबहादूर आणि बाकी इतर मंडळी यांच्यासमोर संपूर्ण खुलासा असा झाला की त्यांनी येण्यास नकार दिल्यामुळे काय घटनाक्रम आहे त्यांच्या माध्यमातून कळला नाही, परंतु या मुलाच्या माध्यमातून तो संपूर्ण कळला। योग्य त्या कार्यवाहीस्तव आम्ही वरिष्ठ कार्यालयाला हा प्रस्ताव सादर करतो। धन्यवाद।